आजच्या काळातली गंभीर समस्या SSCची परीक्षा असो, HSCची परीक्षा असो, 50 कॉपी बहाद्दरांना पकडले, 100 कॉपी बहाद्दरांना पकडले, शिक्षक देखील कॉपीत सामील, काही ठिकाणी पालकांनी कॉपी पुरवली. या समस्येवर आधारित ही एकांकिका, ताजी एकांकिका, त्याचं मी अभिवाचन करतोय आपल्यासाठी. एकांकिकेचं नाव कॉपी. एकांकिकेचं नाव कॉपी. स्थळ कॉलेजची केबिन. विद्यार्थी सर मे आय कम इन. शिक्षक ये. बिझी आहात? हो, पण 5 मिनटं देऊ शकतो तुला. तुझा कालचा संदेश व्हॉट्सॲपवर पाहिला. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? विद्यार्थी आज पुन्हा तेच घडलं. स्पष्ट बोल. विद्यार्थी आज पुन्हा इतिहासाची कथा मूळ पदावर. शिक्षक स्पष्ट बोल, गोल गोल बोलू नकोस. विद्यार्थी कॉपी पकडली गेली. आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो. जर कॉपीच होत राहिली तर आमच्या मेहनतीला अर्थ काय? तुम्ही उपमुख्याध्यापक आहात. शिक्षक ज्ञान कधी फुकट जात नाही वगैरे फालतू मी बोलणार नाही, पण उपमुख्याध्यापक म्हणजे माझ्या अधिकाराला मर्यादा आहे. त्यात बसेल ते करतो, खोटं आश्वासन देत नाही. विद्यार्थी आश्वासन देत नाही हा तुमचा प्रामाणिकपणा झाला. आश्वासन द्या सर, आश्वासन द्या आणि पूर्ण करा. मैदानात उतरा. आम्हाला फक्त प्रामाणिक मुख्याध्यापक नकोय. सक्रिय अधिकारी हवा, जो असेल प्रामाणिक पण सक्रिय असेल. तुम्ही असाल प्रामाणिक, पण प्रामाणिक आणि बिनकामाची माणसं या देशात असंख्य आहेत. तितक्यात एक शिपाई येतो. ज्या विद्यार्थ्यांनी कॉपी केले त्याला घेऊन येतो. शिपाई हे पात्र अनावश्यक आहे. शिपायाचा एकच संवाद आहे, तो नाट्यसंचातील कोणी व्यक्ती घेऊ शकतो. त्याचं एवढंच वाक्य आहे. शिपाई सांगतो सर हाच तो आणि शिपाई निघून जातो. शिक्षक कुठून आला तो? थांब. पहिला विद्यार्थी त्याची कॉलर पकडतो. चिडलेला असतो पहिला विद्यार्थी. थांब, त्याला बोलू दे. विद्यार्थी तो बोलणार नाही. तुम्ही त्याची सायकोलॉजी समजून घेणार. घडणार काहीच नाही सर, हे सुरूच राहणार. दुसरा विद्यार्थी तू माझ्या शर्टाला का हात लावलास? मी तुला माफ करणार नाही. आपली ओळख 1 मिनिटाची आणि तू मला शर्टाला हात लावतोस? मॅन हँडलिंग. पहिला विद्यार्थी मग काय तुला शाल श्रीफळ देऊन सावध करायला हवं होतं? एक शिवी हासडतो, ती मी इथे वापरत नाही. शिक्षक पेनाने खटखट आवाज करत. हे नाटक आहे ना, हे दृकश्राव्य, ही आकाशवाणी नाही आहे. त्यामुळे शिक्षक पेनाने आवाज करतात आणि मी आहे इथे. शिक्षकांचं वाक्य. पहिला विद्यार्थी सर थंड कारभार नको. कॉल मॅनेजमेंट. टेक ॲक्शन. शिक्षक हाताने खून करत. ते मोबाईलवर बोलायला जातात. हा सर उद्या येणार ना तुम्ही? आता पहिला विद्यार्थी मोबाईलवर कोणाशी बोलताय? मुख्याध्यापकांशी. अरे उद्याची कसली वाट पाहताय सर? आज तुम्ही डिसिजन टेकर आहात. आपल्याकडे हेच चालतं. तुम्ही मुख्याध्यापकांवर ढकलणार, मुख्याध्यापक मॅनेजमेंटवर ढकलणार आणि मॅनेजमेंट बोर्डावर आणि बोर्ड व्यवस्थेवर. म्हणजे हे ढकलाढकली वरपर्यंत जाणार. निष्फळ काहीच होणार नाही सर, आमची मेहनत वाया जाणार. दुसरा विद्यार्थी तावातावाने का बोलतोयस? गुन्हा सिद्ध होऊ दे ना. पहिला विद्यार्थी अरे 10 वर्ष केस चालेल, 20 वर्ष केस चालेल. शिक्षक अजूनही फोनवर. म्हणजे मुलांना गप्प राहण्याचे ते खून करतात. सर आपण पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही. हॅलो सर, माझा आवाज येतोय सर? सर नेटवर्क नाही सर. सर आपण पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही. नाही सर पर्यवेक्षकांचा सुपरवायझरचा जबाब आपण नोंदवलाय सर आणि कदाचित अजून काही जबाब नोंदवायला लागतील. प्रोसेस सुरू आहे सर. सर एक रिक्वेस्ट आहे सर, आज तुम्ही येऊ शकता का? ऐकतोय सर.
थोडा पॉज. ते ऐकतायत. पुन्हा सांगतो, ही आकाशवाणी नाही, आपल्याला हे सगळं दाखवायला लागेल. हम्म हम्म ऐकतोय सर. 2 विद्यार्थ्यांना तो थांबायची खूण करतोय. हम्म 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 नाही, तुमची अडचण मला मान्य आहे सर. ऐका ना सर. अहो सर, ऐका ऐका माझं ऐका सर. अहो सर, माझं ऐका. तुमची अडचण मला मान्य आहे. तासभर या. मी कॉलेज व्हेकल पाठवतो सर. 2 मिनिटं. मी 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 कॉलेज व्हेकल पाठवतो. दुसरा विद्यार्थी, अरे मिटवा सर, मिटवा, याला बाहेर पाठवा. बाबांशी बोला, बाबांना जबरदस्त पगार आहे. पहिला विद्यार्थी, मी जाणार नाही. दुसरा विद्यार्थी, तुला जावं लागेल. शिक्षक, हे बघ, तू बाहेर जा. ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. तू बाहेर जा. 10 मिनिटांनी बोलवतो तुला. आणि तो बाहेर जातो. आता हे पुन्हा दृकश्राव्य माध्यम आहे, आकाशवाणी नाही. तो बाहेर जातो. मी आता इथे डायलॉग पाहिजे बोला म्हणून, पण तो खून करतो. थांबा, मी वडिलांना फोन लावतोच आहे. हा, लागला. सर, बाबा 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 मी कॉपी करताना पकडलो गेलोय सर. बाबा बाबा सरांशी बोला. ओके बाबा, मी टेन्शन मध्ये बाबा, टेन्शन मध्ये. हा सर, बोला. आता शिक्षक बोलतात. अरे नमस्कार साहेब, बिंदास बोला. अरे काहीच नाही साहेब, बिंदास बोला. शक्य झालं, अहो तर शक्य झालं तर भेटू आपण. अरे साहेब, चिंता करू नका, बिंदास बोला, बिंदास बोला. अरे काहीच नाही सर, तुमचा मुलगा माझा मुलगा, काही फरक आहे का सर? नाही नाही, अरे अरे बिंदास बोला सर, बिंदास बोला. हा, आता पहिला विद्यार्थी जो केबिनच्या बाहेर आहे, तो थेट प्रेक्षकांशी बोलतो. मी केबिन बाहेरच आहे, ऐकलं तर आपण? आता पुढे काय घडणार हे मी सांगायची गरज नाही. प्रेक्षकांनो, तुम्ही बोला, स्टेजवर या, व्यक्त व्हा. ही निखळ नाटकापुरती मर्यादित समस्या नाही, ही तुमची आणि आमची आजची समस्या आहे. हे अभिवाचन आपण ऐकलं. तो विद्यार्थी प्रेक्षकांना स्टेजवर बोलावतो. काही धाडसी प्रेक्षक असतात, अर्थात ते कलाकार म्हणूनच आपण बसवणार आहोत, आणि ते येऊन स्वतः त्यांची मतं मांडतात. आणि नंतर प्रेक्षकांमध्ये सुद्धा कोणी अजून असतील तर प्रेक्षकही पुढे येतात, आणि इथे या नाटकाला वादविवादाचं स्वरूप येतं. आपण बोलत राहू. धन्यवाद.